तुक्या भक्त मधुसूदन लेखांक 16 श्रीक्षेत्र, भामचंद्र भंडारा व घोराडा डोंगर हे वारकरी संप्रदायाच्या विचार प्रवर्तनाचे केंद्र असून भक्ती प्रेरणास्थान आहे. महाराष्ट्रातील वारकऱ्यांची या तपोभूमीवरती अतूट श्रद्धा असून आजही लाखो वारकरी भाविक या पावनभूमीत नतमस्तक होतात. तसेच स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा वारसा घेऊन समस्त वारकरी संप्रदाय, साधक मंडळी त्या ठिकाणी नित्य ध्यान साधना आणि अभंग गाथेचा निरंतर अभ्यास करत असतात. याच भंडारा भामचंद्र डोंगरावरून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी समस्त जगताला भक्ती, शक्ती आणि अभिव्यक्तीचा मार्ग दाखविला. आज विश्व साहित्य कोशामध्ये महाराजांच्या अभंग गाथेचा समावेश आहे. ही केवळ वारकरी संप्रदायासाठी नव्हे, तर अखिल मराठी भाषा जगतासाठी गौरवास्पद गोष्ट आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आरविती. हा पर्यावरण रक्षणाचा आणि मानवी जीवन आनंदाने जगण्याचा महामंत्र प्रथमतः याच भामचंद्र पर्वतावरून दिला. त्या भूमीचे संरक्षण झालं पाहिजे, जतन झालं पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे. ही नैतिक जबाबदारी सर्वस्वी हाभप वारकरी संप्रदायांची आहे. तुकोबांचा आणि ज्ञानोबांचा जयघोष करणाऱ्या सर्वच पायकांची आहे. वारकरी, फडकरी, दिंडीकरी यांची आहे. आता महाराष्ट्र शासनाचा विरोधाभास पहा. एकीकडे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे तुकोबांचे अभंग ब्रीद महाराष्ट्र शासनाचे वन खाते आपल्या लोगोमध्ये मिरवत आहे. तसेच महाराजांच्या नावे संत तुकाराम वनग्राम योजना संपूर्ण महाराष्ट्रभर राबवत आहे. आणि दुसरीकडे तुकोबांची तपोभूमी म्हणून जगप्रसिद्ध असणारा भामचंद्र डोंगर विध्वंस करत आहे. येथील पर्यावरण वनश्रीला सुरुंग लावला आहे. इथला आध्यात्मिक एकांत संपुष्टात आणून साधकांची शांतता भंग केली जात आहे. या तपोभूमीत ज्यांनी जागा बळकावलेल्या आहेत तेच राजकीय पक्षच खऱ्या अर्थाने गुन्हेगार आहेत. वारकरी धर्मामध्ये आपल्या पक्षाची राजकीय आघाडी स्थापन करून वारकऱ्यांच्या मतावर सत्ता मिळवूनही जर वारकऱ्यांच्या हृदयसिंहासनस्थ तुकोबारायांचे तपोभूमी डोंगर जर संरक्षित करत नसेल, तर या संयुक्त राजकीय पक्षांचे शासन संतभूमीशी एक गद्दार शासन ठरेल. लोकहो, तुम्ही पण अशा राजकीय नेत्यांना निवडून देत आहात की ज्यांना कुठल्याही प्रकारची या तुकोबांच्या संतभूमीच्या संरक्षणाबाबत संवेदनशीलता नसावी. वास्तविक पाहता महाराष्ट्र शासनाचीच ही प्रमुख जबाबदारी आहे. याचे भान सन 2007 पासून ही संघर्ष समिती शासनास आणून देत आहे. याच महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक राजमुद्रेत बदल करून ती महाराष्ट्र शासनाची म्हणून मिरवली आहे. वास्तविक महाराष्ट्र शासनाने केलेला हा फार मोठा गुन्हा आणि अपराध आहे. कुठल्याही ऐतिहासिक दस्तऐवजमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही. इतिहासाचे ते विकृतीकरण ठरते. ठीक आहे, आम्ही म्हणतो शिवरायांची राजमुद्रा या महाराष्ट्र शासनाने चोरली. पण तसे आता आचरण तरी करा. हे महाराष्ट्र शासन संविधानिक नियमांचे पालन तरी करते का? सन 2011ला संत तुकोबांचे भंडारा आणि भामचंद डोंगर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करूनही आज 2025 साल उजाडले तरीही त्या न्याय्य अधिसूचनांची जर कायद्यात अंमलबजावणी करत नसेल, तर निश्चितच या शासनाला तुकोबांचे डोंगर फोडायचे आहेत हे सिद्ध होते. महाराष्ट्रात 29 डिसेंबर रोजी शासनाने परिपत्रक काढून थोर व्यक्तींची यादी प्रकाशित केली. त्यामधून जगद्गुरू संत तुकोबारायांचे नाव वगळले आहे. यावरून शासनाची तुकोबारायांच्या प्रति गद्दारी स्पष्ट दिसून येते. ज्या संत तुकोबारायांनी आपल्या अभंगातून वर्णवर्चस्ववादी पाखंडी धर्मांधांना वठणीवर आणले, त्याच पाखांड्यांचा शासनाने भरणा करून जवळ केले आहे का? आणि तेच शासनाला थोर पुरुषांच्या यादीतून संत तुकोबारायांना वगळण्याचा सल्ला देत येत आहेत का?
म्हणूनच अशा भ्रष्ट शासनाच्या विरोधात विद्रोह करून उठाव करण्याची हीच वेळ आहे. इति संकलन व लेखन विजय दणाणे.